नमस्कार मंडळी, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आहे शुक्रवार, तर आज ती माझी वैभवलक्ष्मी मातेची पूजा. तर सकाळपासूनच माझी पूजेची तयारी चालू होते. उंबरा पूजन करून झालं आहे माझं. आज लक्ष्मी मातेची पूजा असल्यामुळे मी आज पहिल्यांदा उंबरा पूजन केलं, तुलसी पूजन केलं आणि देवपूजा करून घेतली आहे मी. नंतर मला सरांचा टिफिन बनवायचा होता आणि आज मी देव स्वच्छ केले आहेत, कारण उद्या जया एकादशी आहे आणि आज शुक्रवार आहे त्यामुळं. तर मी तुम्हाला रात्री दाखवते की मी पूजा मांडणीच्या अगोदर तुळशीला दिवा लावून घेतला आहे, तुळशी मातेची पूजा करून घेतली आहे. नंतर मी देवीसाठी नैवेद्य बनवणार होते, तर मी नैवेद्य बनवायला घेतला आहे. आज मी बनवणार आहे गव्हाची खीर. देवीला आवडती म्हणून गव्हाची खीर मी बनवणार आहे. कोण याला लापशी म्हणतं, कोण खीर पण म्हणतं. तर आज मी गव्हाची लापशी बनवणार आहे. तर मी आज कुकरमध्ये बनवणार आहे, कारण आज उशीर झाला आहे आणि पातेल्यात खूप उशीर लागतो, शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे. एका कुकरमध्ये मी तूप घेतलं आहे, 2 चमचे तूप घेतले आहे. त्याच्यात मी खोबरे टाकले. खोबरे मी 2 प्रकारचे म्हणजे तोडून छोटे छोटे कापूनही घेतले आहे आणि थोडेसे खिसूनही घेतलं आहे. टेस्टमध्ये फरक पडतो, जरा छान लागते म्हणून मग घेतले आहे. नंतर मग मी गव्हाचे दलिया घेतला आहे. हा दलिया मी घरीच तयार केला आहे. आपण घरी पण बनवू शकतो आणि बाजारातही विकण्यासाठी असतो. तर हा स्वच्छ धुवून मी तुपामध्ये थोडासा परतून घेणार आहे. 2-4 मिनिट परतला तर मग त्याची टेस्ट अजून वाढते. आता मी दलिया धुवून टाकला आहे. तसंच कोण टाकतं तसंच, पण ते कीड लागू नये म्हणून कधी कधी पावडर लावलेली असते धान्याला, त्यामुळे मी शक्यतो धुवूनच टाकते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं परतलं की नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आधी तुपात छान त्याला 2-3 वेळेस आपल्याला हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. नंतर मी ह्याच्यात पाणी टाकते. तर मी एका वाटीसाठी 2.5 वाट्या पाणी टाकत आहे. तर हे माझं माप आहे. खूप दिवसापासून मी अशा प्रकारे बनवते, तर खूप छान होते. तर हे परफेक्ट माप आहे. एका वाटीसाठी 2.5 वाट्या पाणी, कारण गहू शिजण्यासाठी पाणी लागते. तर मी याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे आणि माझ्या 5 ते 6 शिट्ट्या करून झालेत. आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर मी कुकरचं टोपण उघडलं. तर मी आता तुम्हाला दाखवते ते व्यवस्थित शिजले, कारण गहू शिजण्यासाठी वेळ लागतो, पण कुकरमध्ये लवकर होतं. 5 ते 6 शिट्ट्यात व्यवस्थित शिजते तो. आता मी त्याच्यात गूळ टाकत आहे. तर मी एका वाटीला थोडासा कमी गूळ टाकते. एका वाटीला 1 वाटी टाकला तर खूपच गोड होतं, आणि अर्धा वाटी टाकलं तर जरा सपक म्हणजे कमी गोड लागतं. त्यामुळं मग मी थोडंसं गोड म्हणून एका वाटीला थोडंसं कमी असं गूळ टाकलं आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला ते गॅसवर असं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ पूर्णपणे वितळेल. तर गूळ वितळून झाला आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार आपण याच्यात ड्रायफ्रूट तळून टाकू शकतो, विलायची पावडर टाकू शकतो. मी याच्यात ड्रायफ्रूट तळून टाकले आहेत थोडेसे. तर अशी ही खीर आपली तयार आहे. लापशी म्हणा किंवा खीर आहे ही तयार आहे. तर आता मला देवीच्या पूजेची मांडणी करायची आहे.
तर मी तुम्हाला पुढे दाखवते की मी पूजेची मांडणी कशी कशी करते. तर मी सकाळीच देवांसमोर जी रांगोळी काढली होती त्याच्यात स्वास्तिक होतं, त्यामुळं मी काही दुसरी रांगोळी काढली नाही पाटाखाली. तर त्याच्यावरच पाट ठेवून घेतला आहे मी. पाटावर एक आसन टाकलं आहे. देवीचा एक माझ्याकडे फोटो होता तो ठेवून घेतला आहे. आता मी अष्टदल कमल काढते. आता मला माझ्या पद्धतीनुसार मी काढते, साधं सरळ सोपं. नाही तर मग ताळाची रास ठेवली तरी चालते थोडीशी. तर मी गणपतीची पूजा करून घेणार आहे, पण आज मी अगोदर कलशच मांडून घेतला. गणपतीची पूजा मी नंतर केली आहे. तर आता मी अष्टदल कमलाच्या मध्ये हळदी कुंकू वाहून घेतले. आता हे पितळेचा तांबे आहे तो भरून मी त्याला 8ही दिशांना हळदी कुंकाचे कुंकू लावून घेत आहे. नंतर मी खालतून वरतीपर्यंत कुंकवाने रेषा ओढणार आहे. हळदी कुंकाने दोन्हीने मी ओढणार आहे आणि मी रेषा ओढून घेते. रेषा ओढून झाले आहेत. आता तो तांब्या या अष्टदल कमलावर ठेवलाय मी. आता त्याच्यावर तांदळाने भरलेली एक छोटी वाटी ठेवायची आहे. आपण प्लेट ठेवू शकतो, नाही तर वाटी ठेवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला आता हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकून घ्यायची आहे आपल्याला. नंतर त्याच्यावर एक तांदळाची वाटी भरून ठेवायची आहे. ही वाटी पूर्ण भरायची आहे. नंतर आपल्याला कुंकूने रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याच्यावर, म्हणजे हळदी कुंकू लावायचं आहे सगळीकडे. आता मी याला पांढरे वस्त्र घालून घेते कलशाला. वैभवलक्ष्मी व्रत हे खूप छान व्रत आहे. जीवनात सुख समृद्धी आनंद मिळण्यासाठी हे व्रत नक्की करावं. हा माझा खूप दिवसाचा अनुभव आहे. एखादी इच्छा बोलून आपण केला तर ते इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो. तर हे 5 रुपयाचं नाणं आहे माझ्याकडं, ते माझ्या मुलाला मिळालं होतं. तर त्याच्यावर वैभवलक्ष्मी मातेचं फोटो आहे, त्यामुळं मी पूजेत ते नाणं रोजच्या पूजेत मी पूजा करते त्या नाण्याची, आणि वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेत मी ते तांदळात ठेवते. आणि ही एक छोटी अंगठी आहे, ही मी पूजेसाठीच ठेवली आहे. आता मी गणपतीची पूजा करून घेते पहिल्यांदा. नंतर मग मी कलशाची पूजा करणार आहे. गणपतीला मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि फूल वाहते. माझ्या जीवनात तर वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेमुळे खूप छान अनुभव आलेत मला. तर माझी पूजा करून झाली, कारण वैभवलक्ष्मी मातेची पूजा खूप साधी सरळ पूजा असते, एवढं काही तामझाम नसतो. परत मी दिवा लावून घेतलेले अगोदरच होते, ते फक्त पुढच्या साईडला ठेवले मी. तर अशी दिसते माझी पूजा मांडणी. आणि तुम्ही विडा नाही ठेवला तरी चालतो. आज माझ्याकडे खाऊचे पानं होते, तर मी ते विडा म्हणून मांडले आहेत. फक्त कलश आणि गणपती पूजन केले जाते. तुमच्याकडे फळ असतील तर मांडायचे,
नसतील तर नाही मांडायचे, पण झाली आहे, कहाणी वाचून झाली आहे. तर ही साधी सरळ पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. वैभवलक्ष्मी, जसं शीलाला फळ दिलंस तसं आम्हा सर्वांना दे, आमचे कल्याण कर, अशी मी सर्वांच्या वतीने वैभवलक्ष्मी मातेला प्रार्थना करते. सर्वांना सुखी ठेव. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. जय लक्ष्मी माता.